खाल्लं का डाळिंब सकाळी दिलेलं? किती अंगात दाडापणा असावा? कशा दाडापण ते डाळिंब जसंच्या तसं आहे सकाळी दिलेलं. रक्त कमी आहे कमी आहे. कोण खायचा? उपाशी पोटी डाळिंब खाल्ली रक्त वाढत नाही. त्याला सोलती बसावं लागतं या टायमिंग जाते म्हणलं. अगं तुझ्यासाठी कोण तुझ्यासाठी कोण नाही देत ग? त्या बाळासाठी देतोय. एकदा डिलिव्हरी झाली का परत तुला कोण देतय खायला? बस तशीच. लाडू खाल्लाय की मी. लाडू खाल्ला, मटकी थोडी भिजवलेली होती मोडालेली ती थोडी खाल्ली. मग म्हटलं डाळिंब थोडं सावकाश खाल्लं तर काय अडचण आहे म्हणून खाल्लं नाही. तुम्ही लगे बघितलं की झालं चालू तुमचं. अगं मी गावातनं जाऊन येस तर कमीत कमी 2 तास गेलो. 2 तासात तुला डाळिंब खाणं झालं नाही म्हणलं अवघड आहे बाबा. नाही तवा नाही काय काळजी घ्यायची नाही खाय पियायची. जेव्हा कळलं तेव्हा आता लागला काय जोर दाखवायला. ही करण ती करण ही खान ती खा. हा मला आधीच माहित आहे ना तुम्हाला. मला एखाद्या गेला म्हणजे सारखं उभारा वाटत नाही बस वाटतं. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे. माझी कंडिशन आहे. तर जे हातानं मस्तीन करून घेतं त्याची काय कंडिशन आहे? हातानं काय हा असल्या गोष्टी हातानं करून घेते. मग काय तर सलाईन ती लावा लागते मला. सलाईन लावायला मला होय होय दवाखान्यानं गेलोय मी बोलून. रोज उठलं का तुम्हाला? म्हणून काय मला काय सांगू नका. मला काय त्रास होतोय मला माहित आहे. रोज उठलं का पैसे नाही. डॉक्टर काय तिथं काय हे आहे दावा. तुमचं पैसे जाते म्हणून माझ्या प्रकृतीची मी काळजी घ्यायची नाही काय? काय देखील नाही. प्रकृतीला काय झालंय? ठणठणीत प्रकृती आहे. फक्त रक्तच कमी आहे. मग डाळिंब ही खात जा की. लाडू ही केले तर कशाला केले तर सकाळ सकाळ तुमची काम करायची काय गटर पाहिजे ती अजून. गटर काढत नाही काम करायला. स्वयंपाक धुणं भांडी ही लय आहे काम. ही तर करावं लागते. अरे काय बाया कितवा महिना डिलिव्हरीच्या पुढं खुरपत होत्या माहिती आहे का? आणि सकाळ उठून तर डिलिव्हरी झाली. ऊस खुरपत होत्या ऊस माहिती आहे. आणि आताच्या बाया गतकाळ्या जायत्या नेसत्या. काम नाही धंदा. पहिलं कसं खायला चांगलं चुंगलं होतं. आता आले हायब्रिड सगळं. हायब्रिड आहे का ही चपाती? हायब्रिड आहे. इकडे काय केलंय? उसळ केली ना. मटकी उसळ ती हायब्रिड आहे काय? अगं हायब्रिड कशाला म्हणते ती? हायब्रिड ज्वारी असती तसली हायब्रिड म्हणून त्याला हायब्रिड. पहिल्या माणसाला ना आता माणसाला फरकच आहे की. अगं पहिली माणसं ठेसा लसूण खात होती चिचून मीठ टाकून. म्हणजे मी पण तीच खावं. त्यांना कुठं असं भेटत होतं? आयुर्वेदिक भाज्या पालेभाज्या खात होती माहित आहे का पहिली लोक. मला सांगितलं होतं बरं का. पाथराची भाजी ही खायची, भाजी शेवग्याची भाजी असल्या भाज्या खाऊन. आणि तवा भाकर सुद्धा पोटाला फुर्ती मिळत नव्हती. कुठं खाल्ली कोरभर भाकर मिळायची नाही तर ती पाला आणतीन कुठं तुरी शिजवून खायच्या असलं तरी एवढं वाईट दिवस माहित आहे बाई माझ्यावर. तुम्हाला इथं भेटून देखील तुमची रक्त कमी होते ती. नाही तेवढं मात्र आहे बरं का. तेवढं आपल्याला एवढा हल्ला अजून तर नाही तर हाय चांगलंच म्हणायचं देवाच्या कृपेनं. हाय खाते आपलं 2 टायमाला चांगलं चुंगलं तीच. पण हाय पण माझ्या शरीराला ही होईना की सूट होईना. काय करायचं? काम केल्यावर सूट होतंय सगळं शरीराला. काम नाही म्हणूनच सूट होईना. काय ते कामाचं टोमणं मारता काम किती वाजल्या? टायमिंग किती झालं? मी 9 वाजता गेलो 11 वाजल्या. अजून आपला स्वयंपाक चालू आहे. ती डाळिंब खाल्लं नाही म्हणतोय. ती खाल्लं असतं रक्त वाढतं ना सकाळी सकाळी खाल्ल्यावर. आणि भूक पण वाढती शरीराची. ही माहीत असतं का? घरात काय एकच काम असते ते. अगं काय काम आहे घरात सांगते. आंघोळ झाल्यापासून चहा तेवढा करून पिली असशील की गाठागत? नाही चहा केला नव्हता. चहा पिलीच नाही मी. तुम्हाला काय चहानं भूक मरती आणि बाळाची वाढ पण व्यवस्थित होत नाही म्हणून डॉक्टरांनी पण सल्ला दिला मला चहा प्यायचा म्हणून. कशाला एकदा सांगितलं आपण कशाला उगाच. काम की ताई येऊ दे की. ताई आली का सांगते की चहा केलता का नाही उगाच काहीतरी ताईला विचारायला मला काय तुम्हाला कुठं बोलायचं आहे? काय सांगाव चहा पिऊन त्यामुळेच डाळिंब गिळलं नाही. नाही लाडू खाल्ला म्हणून ती डाळिंब तसंच राहिले.
लाडू जादूवर डाळिंब खायचं आणि परत लाडू खायचं भूक वाढते. डाळिंब खाल्लं सकाळी सकाळी का नाही एवढ्या भुका लागते ते आणि बस बोलायचं काम नाही, रक्त देखील वाढतं. तुम्हाला माहित आहे त्यातलं सगळं. अगं ते फळ आहे रक्त वाढायसाठी म्हणा, भुका लागायसाठी, अन्न पचन होतं चांगल्या पद्धतीनं. यायला लागलंय वी एवढं भारी भारी डाळिंब आणून. कसला कलर आहे हा आणून द्यायला. ह्याला हो पण मार्केट मुलकाच आहे. कसं किलो आहे हो? कशा चल कोणास ठाऊक, मी नाही बघितलं, गेलोच नाही डाळिंब भरायला. आपलं आणतोय जोडीदार यातनं देते ती वळखीची आहे ती चांगली. पण गावाकडेच मिळतं बरं का असं. नाहीतर शहरात घ्यायचं झालं तर कुठं असं जाऊन आणायचं आणि ताजी फळं कुठं भेटत नाही ते काय नाही. गावाकडे बाग आहे त्या शेतीत बाग काय आहे बाग त्या, आहे ते. माणुसकीची माणसं आहे ती. चार न्या म्हणलं तर न्या म्हणते. तसं सिटीत कसं असतं, कोण कोणाचा विचार नाही काय नाही, ज्याची त्यानं जॉबला जायचं, कुठं पैसे मिळवून तिथं. अगं शेजारी कोण राहतं हे ते सुद्धा माहित माहित नसतं. नसतं, एवढं टायमिंग नसतं त्यांच्यापाशी. कस काय होईल, फसलं ते राहणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय मनापुरती. यातनं पण विचार करायची गोष्ट आहे बरं का. शेतीमध्ये वेगळंच असतं. गावाकडली माणसं मायाळू माणसं असते ती मायाळू असते ती आणि तीच चांगलं बरं का. हे काय आणि नाही. स्वार्थी नसते ती. काय पण असलं तर देते ती एकमेकाला. देते त्या. ओरग मला भोका लागले त्या. 11 वाजले तरी स्वयंपाक नाही, कामं कामं कशाची कामं ढेकळायची कोण आठव. काय नाही, भुका तेवढ्या कशा लागते त्या काय माहित. थांबणं थांब. आता 11 वाजता जेवायला नाही म्हणल्यावर कधी जेवायचं काय 12-1ला. 12-1 आपण खाल्ला लाडू डाळिंब ठेवलंय त्यामुळंच डांबरला असेल. नाही. एका लाडून मला लगेच काय म्हणते ती एनर्जी झाली. इडी एनर्जी त्याच्यात सगळं आहे ना लाडूत का नाही काय. केलंय मस्त चांगलं केलंय. आता या लाडूला काय काजू बदाम घातलं नाही तर काय. सगळं घातलंय, काजू बदाम. मग तसल्यानं भूक लागते तुला. एवढं पौष्टिक खाऊन देखील म्हणते काय पौष्टिक आहे वे. अरे तुला काय ते हे द्यावं का आणून. खजूर आणा आता, राहू दे. खजूरचं खावा आतला बी. वरलं टरपाल खातो मी, तू खा आतला बी. तवा रक्त वाढतं पुढं. होय होय, हे असलं बोलल्यानं तर काय म्हणते ते की तसलं अजिबात आता तुला आणि नेत तुम्हाला नाही सांगायचं नाही दवाखान्यात. मला. आणि ती अजून शेळी आणायचं काय खुळून डोक्यात घेऊ नका. माझ्या बायला हाई पण जास्त झाले आणि झालं. थोडं दिवस राहिले तर मी तर जाणार परत सांभाळायचं. पण तुमची तुम्ही बघा. आजच आणाय चाललं होतं आटपाडीला, शनिवारचा बाजार आणि कुठं काय. उगा मला करत जाऊ ना गो. हाय याच्यातच समाधान मानावं, हायच चांगलं सांभाळावं. परत आपल्याला बघायचं श्रावण संपला का बोकडाला आग लागती बघ. दाना 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 कशी. हाय त्याला काय म्हणून अगं तुला जेवढं पौष्टिक घालूस तर त्यांना घातलं तर त्यांच्यापासून 4 पैसे तर बघा म्हणजे त्याच्यापासून 4 पैसे मिळतील तुम्हाला. मग खायावं. तुम्हाला सांभाळून पण आजारी पडताय. साखर पण दर वाढले तर आता आणत नाही साखर फेकर. होय, दर वाढले तर मग खाया सोडून द्यायचं. काय करायचं चहा प्यायचा आहे. त्याच्यापेक्षा अशा भाकरी चपात्या करून खाल्लेल्या बऱ्या नाही त्या. तुम्हाला काय काम नाही का? काय माझं महाग लागायचं असं बडा 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 काम नाही. आता काम होतं चाललं होतं तर म्हणजे थांबा जेवण करा गरम गरम मग करावं म्हणलं. नाहीतर 2 वाजता जेवण भेटायचं होतं. आपलं नशीबच तसं आहे ना. ती बायकोच कळकळीची भेटली. स्वयंपाक दिवस उगवाय होतोय 11 वाजल्या तरी स्वयंपाक नाही. होय, कळकळीच्या म्हणून तर हाय. दुसरं काय आहे मग. अगं जगात किती काय ते माऊल्या आहे त्या. 7ला स्वयंपाक होतो करत असते आणि जेवण करून माणसं कामाला जाते ती. आणि तुझं काय 11 वाजता काय 3 वाजता कामाला जाते ती लोकांच्या खायला. रोज वाचली घेताना सकाळ उठून रामाजी ऐकून तर शीताच आहे. तसलं काम झालंय तुझं. नाही तसं झालंय. मला पण ऐकून घ्यायचं वैताग आलाय.